याच्यात ऑइल नाहीये, याच्यात बिलकुल ऑइल नाही, बिलकुल ऑइल नाही. झाले घेते. आधी ह्या दुकानाचं नाव वेगळं होतं. मी इकडेच राहते मार्केटमध्ये, कायम मी इथूनच सगळं घेते. बघा कोथिंबीर आहे, वापरून केलेलं आहे. जास्त डायबिटीस असतो त्यांना साखर नाही चालत, त्यांच्यासाठी हा स्पेशल आपण बनवतो. पांढरा शुभ्र आहे. नाव काय आपलं? किशमिश, काजू आणि साखर हे सगळं टाकून आपल्या ज्या पद्धतीने आपण बनवतो दिवाळीसाठी स्पेशल ही असते. नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. दिवाळीचा फराळ जर तुम्हाला हवा असेल रेडीमेड किंवा कोणाला द्यायचा असतो भेट म्हणून किंवा परदेशात पाठवायचं आहे, आपल्याला पण घाई गडबडीत कधी कधी फराळ करायला वेळ नसतो, तर अशांसाठी आजचा भाग आहे दिवाळीचा फराळ. तुम्हाला कुठे ठाण्यात मिळणार तर कुबलमध्ये आले. दर्शन फूड्स कुबल ठाण्यातील प्रसिद्ध असं दुकान आहे. 40 ते 45 वर्ष जुनं असं आहे आणि ते तुम्हाला साजूक तुपातलं लाडू म्हणा किंवा फराळाचे सगळे पदार्थ आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्याची थोडीशी टेस्ट पण करणार आहोत आणि किमती पण. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. ठाण्याला पश्चिमेला यायचं आहे आणि पश्चिमेला आल्यानंतर हा जांभळी नाका आहे आणि हे श्री पेढा मारुतीचं मंदिर आहे. श्री पेढा मारुतीचं मंदिर या बाजूला आहे आणि इथेच बघा समोरच हे दर्शन फूड्स म्हणून आहे कुबल. तर आपल्या सोबत आहे दर्शन फूड्सचे मालक. दादा नमस्कार. नमस्कार. आपले नाव सांगा. नमस्कार. आपलं नाव अक्षय गुलेश चावला. आपण दर्शन फूडचं प्रॉपर्टी रेसिपी बोलतोय. कितवी पिढी आपली दर्शन फूड्स मध्ये? आपली तिसरी पिढी आपल्याकडे सर्व करते. खूप छान. आणि दादा खूप मॅनेज करतात. त्यांची दुसरी पिढी आहे ती. दादांना आपण भेटू लास्टला. दादा दिवाळीसाठी काय फराळांचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? आपला खूप खूप आभार, आपण दुकानामध्ये आलो. आपला खूप खूप गणपतीमध्ये एवढा छान आम्हाला प्रतिकार भेटला. हो, मागच्या वेळेला आम्हाला खूप छान तुमचा सगळ्याचा सहयोग आणि सहकार भेटला. खूपचा लाड प्यार आम्हाला भेटला. खूप खूप आम्हाला आनंद झाला. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप नमस्कार मॅडम. आणि आपलं कसं हे पदार्थ तसे छान आहेत की सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की तुमचं आम्ही कायमचे कस्टमर आहोत. याचा मला खूप आनंद झाला. म्हणजे त्यांना माहिती आहे, त्यांनी प्रतिक्रियेद्वारे कळवलं पण आम्ही गेलेलो किंवा खूप वर्ष आम्ही घेतो. म्हणजे काय उत्तम चव आहे आणि चांगल्या पद्धतीने हायजीन पद्धतीने इथे आपल्याला फराळाचं बघायला मिळणार. दादा करंजी पासून आपण सुरुवात करूया. ही आपली खोबरा आणि गुळाची करंजी आहे. ओल्या नारळाची करंजी याला म्हणतात. अच्छा. याची आपली लाईफ असते 20 दिवस आपण आरामात ठेवू शकतो. बरं. ह्याची पॅकेजिंग आपल्याला किती पासून असते? पाव किलो अर्धा किलो दोघेही आपल्याला पॅकिंग भेटणार. बरं. आणि हे आपली आहे करंजी. ही आपली रेग्युलर दिवाळीसाठी स्पेशल करंजी असते. रवा, खोबरा, किशमिश, काजू आणि साखर हे सगळं टाकून आपल्या ज्या पद्धतीने आपण बनवतो दिवाळीसाठी स्पेशल ही असते. ही कशी किलो येईल आम्हाला? आपल्याला आहे ना 320 रुपयाला 1 किलो. 320 रुपये किलो. किमती जाणून घ्या तुम्ही. या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किमती आणि पदार्थ बघूनच तोंडाला पाहिजे. आपण स्वतःच बनवतो, बाहेरून घेतलेलं नाहीये. सगळे फूड तुम्हाला इथेच बनवले जातात. यांच्या वरती 3 मजले ना दादा? 2 मजला आपला आहे वरती. 2 मजली वरती आपलं दुकान आहे. इथे त्यांचं हे सगळं काम चालू असतं फराळाचं आणि ताजे ताजे बनून ताजे आपल्यापर्यंत असतात. ही कोणती करंजी आहे? ही आणि 2 सारखीच आहे. सेमच आहे. दुसरे आपल्याकडे अनारसे पण भेटतील. अनारसे मोस्टली मिळत नाही लगेच. हो. हे कसं पॅकेट आहे ना दादा? आपल्याला येणार 190 रुपये अर्धा किलो. 380 रुपये किलो. बरं. आणि हे तर चांगलं म्हणजे हे चांगले 12 महिने आपल्याला भेटतो. मी बॅग आणलेली आता. हो ना. म्हणजे इथून बरेच घेत असतात, खरेदी करतात. त्यांनी सांगितलं आम्ही पण इथूनच घेतो. करंजीची आपण टेस्ट टाकूया. ही आपली ओल्या नारळाची आहे का रव्याची आहे? ही आपल्या रव्याची करंजी आहे. रव्याची. बघा आतमध्ये कसं आहे, म्हणजे एकदम फुल भरलेलं आहे असं नाही की आतमध्ये आहे. आणि अगदी खुसखुशीत आहे, हाताला लागते. काय चवदार आहे.
ते वेलचीचं वेलची जायफळ सगळं टाकून आपण बनवतो. सगळं म्हणजे अगदी घरगुती चव तुम्हाला मिळते. याच्यात फक्त चारोळी नाहीये, कारण की कोणाला US आणि सगळं पाठवत होतं तिकडे चारोळी आणि खसखस चालत नाही, म्हणून त्याच्या आपण चारोळी टाकत नाही. बघा म्हणजे मेन पॉइंट पण बघा, मस्त चव आहे. हे आपली ओल्या नारळाची खोबरा आणि ओल्या गुळ नारळाची पण बघूया आपण, टेस्ट करूया. तुम्हाला त्याचं टेक्स्चर बघा, हा त्याचं टेक्स्चर बघा किती छान आहे. त्याचे लेयर्स बघा, मस्त अगदी सुंदर. आपण एवढी सॉफ्ट आहे की मोठे आपले वडील असतील ते पण आपण आरामात खाऊ शकतात. कसे म्हणाले ही किलो? ही आपल्याला 120 पाव किलो, 480 रुपये किलो. बरोबर, पाव किलो. पण मस्त एक करी करंजी खाल्ली ना तरी संतुष्टी होते. मस्त एकदम तोंडामध्ये येतोय. त्याची जे गूळ वगैरे वापरलेला आहे एकदम उत्तम क्वालिटीचा. हा बघा आतमध्ये खसखस वगैरे. नाव काय आपलं? मग तेच ना, बरं आहे आणि खूप छान आहे, ताजे एकदम कळतं ना आपल्याला खाताना. बरं, वा छान. 5वा की 6वा वर्ष आहे. छान. म्हणजे बघा इथून तुम्हाला होलसेलच्या दरामध्ये हे सगळे पदार्थ घेऊन तुम्ही घरगुती व्यवसाय करू शकता. ताईंनी जसं त्यांचं सांगितलं की छान रिस्पॉन्स आहे आणि त्यांनी बिझनेस अजून वाढावा खरंच. तर हे पण तुम्हाला इथे सपोर्ट केला जातो. पार्ट टाइमच्या हिशोबाने पण आपण घरी काम करू शकतो. हो ना, बायका घरी बसूनही करू शकतात इथलं नेहून, कारण एवढे या फूडची गॅरंटी आहे. दादा अनारसे पण आपण टेस्ट करूया. छान जाळीदार असा अनारसा आहे आणि बऱ्यापैकी मोठी साईज आहे बघा, सुंदर असा. ह्याच्या ज्या साईज वरून आणि टेक्स्चर वरूनच कळतंय की कसा असणार आहे. तोडते बघा, मस्त असा जाळीदार अनारसा आहे आणि खाऊन सुद्धा तुम्हाला दाखवते. गुळाचं आहे दादा? हो, गुळाचं आहे. अनारसा सगळ्यांना जमत नाही. ची आणि चव दोन्ही टेस्ट असतात आतमध्ये. गुळाची जी चव आहे आणि केळाची पण चव आहे. केळं पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. केळाचं पान थोडं लावून त्याला मळावं लागतं. हो, खूप सुंदर. म्हणजे हे सगळे पारंपरिक पदार्थ तुम्हाला इथे मिळतात आणि होममेड असे. आणि काय म्हणाले तुम्ही याचे पाव किलोचे? 190 रुपये अर्धा किलो. 190ला अर्धा किलो येत आहेत. म्हणजे हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. हो, बघा एवढे सारे तुम्हाला पीस येणार आहेत. छान आहे. अनारसे आणि परदेशात पण पाठवता ना तुम्ही? आपल्या इकडनं US ला पण जातं. एक आपले घरगुती बाई आहेत वसंत विहाला, ते इकडनं सगळं पॅकिंग बिकिंग करून ते US, दुबई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सगळ्यांकडे त्यांचं सप्लाय होतं. ते गिफ्ट हॅम्पर बनवून तिकडे त्यांच्या इकडे पाठवतात. म्हणजे आपले दर्शन फूड्स अमेरिकेपर्यंत गेलेलं आहे. लाडवांमध्ये किती प्रकार आहे आपल्याकडे? लाडवांमध्ये पण आपल्याकडे लई प्रकार असतील. बेसन लाडू, रवा लाडू, चुरमा लाडू, मोतीचूर लाडू, मग आपला बुंदी लाडू आपण एक बनवू शकतो. मग आपलं मिक्स लाडू मध्ये येतं. तिघा आयटम आपल्याला भेटेल. मेथी लाडू, डिंक लाडू. अच्छा, म्हणजे बरेचसे 10-12 प्रकारच्या पेक्षा जास्त आहेत. रव्याचा लाडू आहे, बेसनचा. म्हणजे तुम्हाला असं पॅकिंग करून कोणाला द्यायचं ते पण मिळणार आहे. तिन्हीचं किती किलोचं आहे? अर्धा किलोची पॅकिंग आहे. अर्धा किलो मध्ये बघा एवढे आलेले 12 पीस असतात अर्धा किलो मध्ये. बरं, छान सजवलेलं आहे बघा. तिन्ही प्रकारचे लाडू आपण देवासमोर पण ठेवतो, ते मस्त आहेत. हा गुळाचा लाडू आहे दादा? नाही, ह्याच्यात कुठलाही गुळ नाही. गुळ नाही, सगळं साखरवाले. आणि आपल्याला गुळाचे हवे तर ते आपले मोतीचे लाडू आपल्याला म्हणतील ते. बरोबर. हे बघा, हे कोणते दादा? मेथी लाडू. डिंक लाडू? मेथी लाडू. सर्व खाऊन झाल्यावर हेल्थ कॉन्शियस साठी मेथी लाडू स्पेशल. हो, आणि हे सर्व गोड खाऊन मग कंटाळतो आपण, तर आपल्याला मेथी लाडू पाहिजे. कसे? 250 रुपये अर्धा किलो. 500 रुपये किलो. बरं, 500 रुपये किलो. आणि हे बेसनाचे कसे आहेत? 250 रुपये अर्धा किलो, 500 रुपये किलो साजू तुपाचे. हे सगळे साजू तुपामध्ये आहेत. बरं, एवढे न घेणं. आणि काय छान भाजलेले दिसते ते. आतमधला टेक्स्चर बघा कसा आहे. बेसनाचा लाडू ह्याचा जो आकार आहे त्याच्यावरून कळतं किती मऊ आहे. शुद्ध तुपातला आहे ना दादा? हा बघा, आकारावरूनच तुम्हाला कळत असेल किती टेक्स्चर कसं आहे. आणि खमंग भाजलेला आहे, जसं आपण घरी भाजतो. आणि त्याचं टेक्स्चर बघा, मस्त. सांगते टेस्ट. क्या बात आहे. वेलची वगैरे वापरून, वेलची सगळं आतमध्ये टाकायची, जायफळ. आणि जराही चिकटला नाहीये, आपल्या टाळ्याला चिकटतो तसा नाही. आणि खमंग भाजलेला आहे, शुद्ध तुपामधला. आणि आपल्याला असा मिळतोय आयता. 500 रुपये किलो आहे, पण शुद्ध तुपातले. ह्याच्यामध्ये कृष्णांगी बेसन वापरतो, इलायची, जायफळ दोन्ही असतात. छान खमंग भाजलेला आहे बघा. एकदम रवाळ असा टेक्स्चर आहे.
आणि जराही चिकटला नाही खाताना. जेव्हा तुम्ही खाल ना तुम्हाला वाटेल खरंच ताईंनी सांगितलेलं आहे. हा रव्याचा पण शुद्ध तुपातलाच आहे ना? शुद्ध तूप पण भेटेल, डालड्यामध्ये पण भेटेल, दोन्ही आपल्याकडे दुसरे भेटेल. पण मिळतात. हा कसा दादा किलो? आपला हा डालडावाला आहे 260 रुपये किलो. आणि तुपातले 500 रुपये किलो. 500 रुपये किलो मध्ये. तसं तुम्हाला हवं तसं आहे. आणि हा पण टेस्ट करून मी सांगते, कारण रव्याचा सगळ्यांना जमत नाही. बघा पांढरा शुभ्र आहे. वेलची वगैरे वापरली आहे, खमंग भाजला गेलेला आहे आणि असं मस्त मेल्ट होतोय तो. आता आपण गोडाचे पदार्थ बघितले, जसं करंजा बघितल्या, लाडवांचे प्रकार आहेत, बरेचसे आहेत. टेस्ट करा आणि घेऊ शकता तुम्ही, ते टेस्टिंगला पण देतात. चिरोटे कसे दादा? हे आपल्या पुण्यावरनं येतात चिरोटे, पुण्याचे कंपनीचे. हे आपल्याला 80 रुपयाला 200 ग्राम. अच्छा, हे बेकचे आहेत का? हो, बेक असतो, वरती साखर असते. बरं. तर बघा चिरोटे आहेत, पण यांच्याकडचे नाही, पुण्याचे. दादा आणि प्रामाणिकपणे पुण्यावरून मागवतो, कारण की ह्यांची आपले जे चिरोटे खाण्याची जो पुण्याची जो टेस्ट आहे बाकी कुठे भेटत नाही. मस्त. हे बरेच जण आता घेत आहेत. आणि दादा चकली दाखवा आपल्याला. ही आपली चकली, भाजणीची मिक्स डाळीची चकली. अच्छा, चकली सगळ्यांच्या आवडीची असते. हे आपल्याला येणार 200 रुपये किलो येणार भाजणीची चकली. 200 फक्त? हो. त्याच्यामध्ये सगळे पदार्थ लागत आहेत. भाजणी खमंग आहे, तिळाचा स्वाद आहे, तिखटपणा बरोबर आहे, असा घशाला तेलकटपणा नाहीये, सुंदर. आणि त्याचा कलर वगैरे पण छान आहे बघा. तर ही चकली सुद्धा तुम्हाला आहे, तर तुम्ही घेऊ शकता. ही कडबोळी का? ही कडबोळी आपल्या इकडची. याच्यात ज्वारी, बाजरी सगळं मिक्स डाळी असतात. छान आहे. आणि हे पौष्टिक पदार्थ. आणि याच्यात ऑइलची मात्रा पण एकदम कमी असते. जसं चकलीमध्ये थोडं ऑइल जास्त असतं, सॉफ्टनेस ऑइलची मात्रा पण कमी असते. हे वळून करतात. 320 रुपये किलो. अच्छा, हे बघा कडबोळी. हा पदार्थ सहसा कुठे जास्त मिळत नाही, तो लुप्त होत चाललाय. बनवणारे पण कमी झाले, एकदम कमी भेटतो. छान शंकरपाळीची एकसारखी साईज आहे बघा. गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे दोन्ही आपल्या इकडे बनतात. बघा ना किती छान साईज मध्ये, नाजूकशे. दादा ही कशी आहे? 200 रुपये किलो. आणि ही कशामध्ये तळलेली आहे? आपल्या पाम ऑइल मध्ये बनवतो आपण. आणि आपली तुपातली असेल का? तुपातली आपण. ही बघा, कारण शुद्ध तेलातच तळली जाते मोस्टली, तर ती छान लेयर्स येतात. आणि शंकरपाळे ही कशी? खारी 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो आहे. गोडाची पण आणि खारी पण. चिवडा, पोहा चिवडा. पोहा चिवडा कसा दादा किलो? 100 रुपये किलो येणार. बरं. आणि शेव कसे? बारीक शेव पण 200 रुपये किलो. बरं. लसूण शेव आहे आपल्याकडे, तिखट शेव स्पेशल असते आपली दिवाळीची. ही दिवाळीची बघा बनवलेली. हे आपलं तिखट शेव दिवाळी स्पेशल. थोडीशी साईज वेगळी आहे ना? हो. म्हणजे ही तिखटाची शेव आहे आणि ही लसूणची शेव आहे, त्याची टेस्ट तुम्हाला वेगळी येणार आहे. आणि हा एक चिवडा वेगळा दिसतोय दादा. हा पोहा चिवडा आहे. ज्यांना साखर नाही खात असेल त्यांच्यासाठी हा स्पेशल. सगळ्यांचा विचार केलेला आहे. जास्त डायबिटीस असतो, त्यांना साखर नाही चालत, त्यांच्यासाठी हा स्पेशल आपण बनवतो बिन साखरेचा. बरं. आणि शेव मध्ये 3-4 प्रकार. एक बारीक शेव आहे, तिखट शेव आहे, लसूण शेव आहे. 200 रुपये किलो. 220 रुपये किलो. हे 220 रुपये किलो. बरं. शेव सगळे 220 रुपये किलो. चिवडा सगळे 220 रुपये किलो. बरं. आणि हा एक डाएटचा आहे का? हे आपला पंचरंगी चिवडा म्हणतात ह्याला. त्याच्यात सगळं मिक्स आहे. बीटरूट आहे मिक्स, पालक मिक्स आहे. हे थोडं आंबट, गोड, तिखट असा टेस्ट मध्ये हा चिवडा आहे. सगळी चव येते. बीटरूटचा वापर बीटरूट वापर आहे, पालक वापर केलाय. आणि हा कोणता दिसतोय वेगळा? हे आपला पालक चिवडा. पालकचा पंचरंगी चिवडा. हा पंचरंगी चिवडा बघूया आपण. बघा छान आहे. दादानी सांगितल्याप्रमाणे त्याला मस्त चव आहे, आंबट, गोड आणि एकदम हलका फुलका. मुलं पण आवडीने खातील. त्यांच्या खाऊच्या डब्यात पण तुम्ही हा देऊ शकताय, कारण त्याच्यामध्ये बीटचं हे सगळं शेव वगैरे आलेले. याच्यात ऑइल नाहीये, याच्यात बिलकुल ऑइल नाही. बासमती पोहा चिवडा छान आहे. चिवड्यांचे जवळजवळ किती प्रकार आहे आपल्याकडे? 12 ते 15 प्रकारचे आपल्याकडे चिवडे आहेत, सगळे वेगळे प्रकारचे ऑप्शन आहे तिथे. आणि कोथिंबीरचा पण दिसतोय मला वाटतं. हा ना दादा? हो मॅडम. कोथिंबीरचा मस्त टेस्ट असते याची पण. आणि बघा कोथिंबीर आहे वापरून केलेलं आहे.
असं तोंडात टाकलं तर ते विरघळलंय पोहे, म्हणजे काही जण नाहीयेत, अगदी मस्त मेळ झालेला आहे आणि एकदम क्रंची लागणार खायला पण, आणि चव पण कोथिंबीरची आपल्याला याच्यात भेटणार, म्हणजे पौष्टिक म्हणता येईल. असं. सगळ्या प्रकारचं एवढ्या जे चिवड्यांच्या कोथिंबीर बाळा नाही खातील त्यांना पण आपण यांच्यासमोर आपण देऊ शकतो. आणि वेगळी चव, काही हटके हवं असेल चिवड्यामध्ये, भन्नाट चव आहे ही. आणि हा तर एकदमच मस्त आहे. घेते आधी ह्या दुकानाचं नाव वेगळं होतं, मी इकडेच राहते मार्केटमध्ये, कायम मी इथूनच सगळं घेते. कोणता पदार्थ जास्त आवडतो दिवाळीचा? दिवाळीचा मला तो बासमती पोह्याचा चिवडा खूप आवडला. सुद्धा आवडलं, म्हणजे वेगळं असं काय. आणि चिवड्यांचे बरेच प्रकार हो, आहेत ना. कमी ऑइली तो आणि क्रंची चांगला. हो, म्हणजे केव्हाही आपण खाऊ शकतो, घशाला असं Even तिखट. लहान मुलं पण खाऊ शकतील. तर खूप छान रिव्ह्यू दिला, कारण बरेच वर्षांचे असे बरेचसे आहेत दर्शक वर्ग आपले, ते भेटतात आणि सांगतात स्वतःहून. आणि यांच्या इकडे काही प्रॉब्लेम पण नाही, एखादी वस्तू एक्सचेंज पण करून मिळते, तो पण काही प्रॉब्लेम नाहीये. छान बघा, म्हणजे बरेच वर्षांपासून ताई इथे खरेदी करतात, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. धन्यवाद ताई. खरंच पोह्यांचे हे जे प्रकार आहेत ना चिवड्याचे, सगळे छान आहे. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन घ्यावा असा आहे. जो कोथिंबीरचा वेगळा आहे, हा ताईंनी जसं सांगितलं ना बासमतीचा, खूप तुम्ही एनी टाइम केव्हाही खाऊ शकता. प्रवासामध्ये मुलांना मस्त क्रंची. हे गोड शंकरपाळी आहे. असं वाटतं बिस्किटच खाते, हो, अशी एकदम soft. खुसखुशीत. प्रत्येक ज्यांचे पदार्थ दात पण नसतील ते पण आरामात दात हो ठेवून आरामात वितरतील असं आपल्या आयटम आहे. छान छान साईज आणि पण हे छान. ज्यांना शुगर नाही खायची असेल त्याच्यामध्ये सॉल्टी, नमकीन, पारे जे आपण आता बघितले, हो भन्नाट, एकापेक्षा एक फळ चिवडा. पापड चुरा. अच्छा, मग हे कशापासून बनवलंय, म्हणजे काय वापरलं याच्यात? त्याच्यात पापड असते, आपले पोहे असतात. अच्छा, बरं. पापड चिवडा आहे हा. चिवड्यांचे किती प्रकार बघायला मिळाले. खूप छान छान व्हेरायटी आहेत. शेवचे प्रकार आहेत, शंकरपाळ्यांमध्ये व्हेरायटी आहे. इतर पण तुम्हाला हवे तर बरेचसे तुम्हाला पदार्थ आपल्याकडे इथे पुरी मिळतील. पण भेटतील, पुरी पण भेटेल, मेथी, कोथिंबीर, हो, हे बघा. कढीपत्ता, भरपूर प्रकारच्या आपल्याकडे पुरी आहेत. ते प्रवासासाठी न्यायला पण चांगले. हो, थोडस वेगळं काय खायचं तर हे बघा, सगळं होममेड चहा आहे. बरोबर आपल्या खाण्यासाठी एकदम हो. स्पेशल आयटम. चकल्यांमध्ये बरेचसे प्रकार आहेत. दादा, मूग ही कोणती चकली आहे, आहे? ज्वारी चकली आहे, बाजरी चकली आहे, नाचणी चकली आहे. त्याच्यामध्ये ही नाचणी कशी दादा? हे 90 रुपयाला आपली पाव किलो. किती व्हेरायटी बघा दादानी सांगितली आणि चकल्यांमध्ये. मूग चकली पण एवढी खुसखुशीत आहेत की यांचे दात नसतील. हा हा, आपल्या वडील माणसासाठी स्पेशल आमच्या इकडे बनवलेली आहे. मूग चकली. हो, मुगाची चकली. किती पदार्थ टेस्ट केले, पण प्रत्येक पदार्थांची एक चव वेगळी आहे. आणि सगळं जी आपली पारंपरिक जी टेस्ट आहे ती जपण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांचा विचार केलेला आहे. चकलीमध्ये, चिवड्यामध्ये पण सगळ्या एज ग्रुपचा इथे विचार करून प्रोडक्ट बनवलेले ते की तुमच्यापर्यंत पोहोचावे. खरंच मुगाचं पण छान आहे. ही स्पेशल चकली वडील माणसांसाठी आपण बनवतो. त्यांचे दात नसते, त्यांची पण इच्छा असते की आपण चकलीचा आपण आनंद घ्यावा. ही त्यांच्यासाठी एकदम स्पेशल आहे. छान मुगाची चकली आणि चवदार अशी क्रंची, म्हणजे सगळी खाऊ शकतात. हो, सगळे खाऊ शकतात. तिखटपणा पण बरोबर बॅलन्स आहे. तीळ वगैरे टाकलेले आहे. भन्नाट. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुषमा पोंक्षे. मी नेहमी आपले ब्लॉग बघत असते आणि आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे. असं वाटतं की आपण प्रत्यक्षच त्या दुकानात गेलो आणि खरेदी करतोय. जे तुमचे प्रश्न आहेत ते मी तिथपर्यंत विचारते. फार छान, पण फार उत्तम वाटतं. छान, तुम्ही पण एवढ्या आवडीने बघता वेळ काढून अगदी, व्हिडिओ. अगदी. आणि विश्वास ठेवून मुळात म्हणजे खरेदीला येता ही एक अगदी, गोष्ट अगदी. आहे. आपले सगळेच ब्लॉग फार सुरेख असतात कारण आणि ते, मनापासून तुम्ही जे करता ना ते दिसतं त्याच्यामध्ये. आता खरेदी करायला आले, खरेदी मी आता आलात ना तुम्ही होय. पुन्हा येणार ही गॅरंटी. अगदी नाही. इतके चांगले फूड्स आहेत, नक्की ट्राय करा. दिवाळीसाठी खास काउंटर सजलेलं आहे. नानकटाई आणि हे ठाकरे छान आहे घेतलेत. आणि आज करंजी पासून मस्त सुरुवात आहे. आहे. हा. तुम्हाला खूप दिवाळीच्या शुभेच्छा. खूप खूप सगळ्यांना. तुम्हाला पण अगदी, छान वाटलं असं हात मारता. अगदी, अगदी. असाच प्रेम राहू दे, हो, सपोर्ट राहू दे. मी सांगत होते. बाई मला म्हणाल्या की केव्हा तुम्ही पहिल्यांदा कशा काय आलात. म्हटलं मी ब्लॉग बघून आलेले. अच्छा. म्हणे, हो, त्या शूट करतात त्याच मॅडम. इतकं असं झालं. हा, बरं, धन्यवाद. खूप छान. नमस्कार. नारसा पीठ पण आहे. हे आपलं पारंपरिक आपण स्वतः अनारसा पीठ बनवतो. बरं, हे कसं आहे ना दादा? हे आपल्याला ना 90 रुपये अर्धा किलो.
याला कमी कमी 4 महिने आपल्याला अनारसाला ठेवू शकतो. फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये करावं लागतात, तर ह्याचा बरोबर. जाळी आणि तगडे येतं. बरोबर. हे सगळं तयार केलेलं पीठ आहे, म्हणजे 4 महिन्यांपासून त्यांची प्रोसेस करून हे आपल्यापर्यंत आलेलं आहे. हो. कोणाला असं हवं तर असं पण आहे. हे आपण आरामात आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर एक आपण वर्षभर याचा आनंद घेऊ शकतो. हो का? हो, आरामात. अरे, आणि हे चकलीची भाजणी कशी दादा? हे चकली भाजी आपलं इन्स्टंट पीठ आहे, फक्त आतमध्ये गरम पाणी टाकायचं, मळायचं आणि आपली चकल्या तयार. छान बाकी येते काही गरज नाही टाकायची. बघा. ही चकलीची भाजणी हवी ना तर आहे. काय किंमत असणार हे याची? आपल्याला 110 रुपये अर्धा किलो. 110चं अर्धा किलोचं पॅकेट आहे. त्याच्यामधनं आपला 1.25 किलो चकली आपली तयार होते. हे अर्धा किलो मधनं. जे पारंपरिक घरी बनवायचा प्रयत्न करतायत हो. त्यांना घरचंच आयटम वेळ नाहीये कोणाला भाजणी की करायला. बाहेरचं आपल्याला कसं तेल असतं तसं हो. आहे, तर आपण घरी पण आपण आरामात बनवू शकतो. छान. आणि तिथे सगळं कृती लिहिलेली आहे, काय काय जिन्नस आहेत ते याच्यामध्ये आहे. त्यांचं स्वतःचं हे आपलं मॅन्युफॅक्चर. स्वतःचं प्रोडक्शन आहे. बरं, तर बरेच 90% आपले स्वतःचे प्रोडक्शन आहे. चिवडे, सेवकपाळे, सेव आपण स्वतः सगळं बनवतो. दादानी नेहमीप्रमाणे अतिशय छान माहिती दिली आणि प्रोडक्ट बद्दल सांगितलं. प्रत्येक पदार्थ अफलातून होता खरंच. हो. खूप छान असे तिखटाचे जे पदार्थ आहेत ते पण भन्नाट आहेत. गोडाचे पदार्थ अगदी छान आहेत. करंजी मला स्पेशल खूपच आवडली, ती गुळाची, ओल्या नारळाची. आणि बरेचसे कडबोळीचे प्रकार आहेत जे आपल्याला सहसा आपण करत पण नाही, पण त्यांनी तो परंपरा जपण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि बरेच वर्ष येणारे इथे ग्राहक आहेत रिपीट, आणि बरेच वर्ष आनंदाने इथे दिवाळी साजरा करतात हे फराळाचे पदार्थ घेऊन. माझी सुद्धा खरेदी इथलीच असते म्हणून मी तुम्हाला शेअर करते व्हिडिओ. तर दादा खूप छान माहिती सांगितली. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि दीपावलीचा पण आमच्या प्रेक्षकांकडून आणि आमच्याकडून तुमच्या सगळ्या टीमला, तुम्हाला, तुमच्या वडिलांना सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. हॅपी दीपावली सगळ्यांना. बरं, आपण आलो इकडं, खूप आम्हाला आनंद झाला. आणि हॅपी दीपावली मध्ये तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या प्रत्येकांना, सगळ्या भारताच्या आपल्या हर एक माणसांना सगळ्यांचं सगळं चांगलं हो. आणि दीपावली सगळ्यांना आनंदमय हो. आणि छान फराळ करा, घरी करा, इतर ठिकाणून घ्या, चांगलं बघून घ्या. आणि हे चांगलं देण्याचा प्रयत्न असतो. चांगलं त्यांनी जपलेलं आहे. पुढे आणखीन पिढ्या त्यांच्या तयार होणार आहेत. ही 3री पिढी आहे आणि खूप वर्ष जुनं असतं. तरी काय दादा इथलं किती वर्ष झाली आपल्याला? 40 वर्ष आम्ही इकडं आमच्या आजोबांपासून आमचा कारोबार आहे. सगळ्यांकडून आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांकडे छानपैकी आपण उत्तम सेवा देऊ शकतो आणि सगळ्यांना आपण खुश राखू शकतो. बरोबर. त्यांनी 3ऱ्या पिढीत खूपच छान व्हरायटी नवीन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जी माणसं साखर खाऊ शकत नाही, गुळाचं पदार्थ ठेवलेले आहेत, म्हणजे लाडू वगैरे ते 12 महिने मिळतात. दिवाळीसाठी खास त्यांनी एवढे चिवड्यांचे प्रकार आणले. खरंच मी पहिल्यांदा बघते एवढे चिवड्यांचे प्रकार. हे आपल्या दुकानाची सगळ्यांची यादी आहे. बरं, ही पण मी तुम्हाला सगळ्यात लास्टला देते यादी, म्हणजे तुम्हाला कळेल. लास्टला व्हिडिओमध्ये मी जॉईन करणार आहे, म्हणजे तुम्हाला ह्याची कळेल. आणि खरेदी करा. आनंदात आलात तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. दादा खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि आपल्याकडे या, तुम्ही खरेदी करा. कोणाला आपल्या घरगुती हिशोबाने व्यवसाय चालू करायचा असेल ते पण आपलं ह्याच्यामध्ये आम्ही भावमध्ये करून देऊ. आपण त्यांना क्वांटिटीमध्ये असेल त्यांचं कामकाज आपण त्यांना हर एक मध्ये परतपणे आम्ही सहयोग करूया आणि त्यांचा पण आपण वाढवूया धंदा. बरोबर. खूप छान आहे. बघा, बऱ्याचशा, एकच महिला नाही, बऱ्याचशा महिला उद्योजक, लघु उद्योजक तयार होत आहेत आणि व्यवसाय चालना देतात, म्हणजे पाठिंबा देतात. खूप चांगली गोष्ट आहे तुमची खरंच. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आपण नवनवीन विषय घेऊन येणारच. दिवाळी स्पेशल व्हिडिओ होता हा. कसा वाटला शेअर करा, म्हणजे सगळीजण याचा फायदा घेतील. त्यांचा वेळ थोडासा काढला होता, सकाळीच हा व्हिडिओ आहे कारण खूप गर्दी असते. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. इथे सगळे पदार्थ बनले जातात. तिथून वरती त्यांचे 2 माळे आहेत, तिथे सगळे फ्रेश पदार्थ बनवले जातात. इतरही बरेचसे पदार्थ तुम्हाला 12 महिने मिळणार आहेत. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे होलसेलमध्ये पण तुम्ही खरेदी करून तुमचा बिझनेस करू शकता. छान असे तिखटाचे पदार्थ आहेत, एकापेक्षा एक चव होती जी मला टेस्ट करायला मिळाली. आणि मी खरेदी करत असते बऱ्याचशा गोष्टी माहीत. गोडाच्या पदार्थांमध्ये अनारसापासून खूप सुंदर अशी चव आहे. आणि मुळात म्हणजे गुळाचे बनलेले हे लाडू आहेत, ते पण भन्नाट आहे याची चव. तर इथे बघा, तुम्ही स्वतःच्या हाताने खरेदी करायची आहे. तुम्हाला जे हवं ते छान काउंटर सजलेले असतात आणि रोजच. आणि नंतर माहिती तुम्हाला पैसे पेड करून तुमचे पदार्थ मिळून जातील.